आजच्या या YouTubeच्या विशेष अशा सेशनमध्ये मी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण वन टू वन टॉक करणार आहोत ॲडव्होकेट बालुशा माने, ज्या की शिव युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. अ, ज्यांना मला असं वाटतं की परिचयाची गरज नाहीये. शिक्षक भरतीमध्ये ज्यांनी बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी काम करत आलेले आहात, काम करत आहेत. त्यांचं काम निश्चितपणाने वाखाणण्याजोगं आहे. आहे. सर ते लिमिटेड प्राधान्यक्रमावरती बोला राव. लय लोकं सांगतात आहे. काय सांगणार उत्तर द्यायला? आता मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे मला. हे पहा. अच्छा, मला म्हणजे तुम्हाला काय ऐकायचंय माझ्याकडून हे सांगा मला? नाही सर म्हणजे कसं आहे, की आत्ता जे अनलिमिटेड होतील का? आणि मलाही याच कमेंट आहेत सर. म्हणजे आपण बऱ्यापैकी एक सेम ट्रॅकवरती आहोत ना. हे पहा काय आहे माहितीये का? माझं जर जेन्युइन मत विचारलं ना, तर मी अगोदरही सजेस्ट केलं होतं. मला वाटतं आपलं बोलणं झालं होतं. कांबळे सरांशी बोलणं झालं होतं, तुषार सरांशी बोलणं झालं. तिघांना सेम गोष्टी सांगितल्या होत्या, की ज्या प्रायव्हेट सोसायटी आहे, त्याला कितीची मर्यादा घालायची तर घालू द्या. परंतु जे हे आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्याला लिमिटेशन्स घालू देऊ नका. कारण काय त्याच्यामुळे टेक्निकली बऱ्याच गोष्टी येऊ शकतील. उदाहरणार्थ समजा तुम्हाला मी सांगितलं, की यार मला स्कोर आहे 130 चा. ठीक आहे, 130 चा स्कोर आहे. मी 100 अशा ठिकाणी प्रिफरन्स दिला, की ज्या ठिकाणी 130 प्लसच्याच मुलांनी प्रिफरन्स दिला होता. म्हणजे काय झालं, माझा 130 चा स्कोर आहे, मी चुकीच्या ठिकाणी प्रिफरन्स दिला, असा अर्थ झाला त्याचा. किंवा तिथे मला माहिती नाही कोण कुठे प्रिफरन्स देतो. पहिली गोष्ट तर हे कळत नाही आम्हाला, कोण कुठे प्रिफरन्स देतोय. मी कोणत्या ठिकाणी माझ्या कॅटेगरीला एकच जागा आहे तिथेही देऊन टाकला. जिथं ओपनलाच जागा आहे तिथेही देऊन टाकला. साहजिक आहे मी 130 म्हणजे ओपनला बसणार नाही. म्हणजे काय आहे 100 प्रिफरन्स मी दिले, परंतु 100 म्हणजे काय आहे 100 प्रिफरन्स मी दिले, परंतु 100 पैकी एकही प्रिफरन्स माझा लॉक झाला नाही. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये तुम्हाला 129च आहे. तुम्ही काय केलं त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जिथं मी दिला नाहीये. साहजिक आहे तुमचं सिलेक्शन झालंय. तुम्ही 129 वाले आहे. मग माझा जीव जळणार आहे. मग मी सरळ कोर्टात जाणार आहे. मग एकाच भरतीमध्ये माझा स्कोर जास्त असताना, केंद्र स्तराची भरती असताना मग हा दुजाभाव का? तर आपल्यामध्ये लोकांना सांगितलं तर ऐकतात का लोकं? जाऊ नको बाबा कोर्टात. तर ते दिललेले असतात. मग अशी प्रकरणं खूप होती. अ, लावून देण्यामागचं कारण काय आहे, की मुलं जॉइन करत नाहीये. परंतु मला सांगा हा हा जो रेशो आहे ना, स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक 2-5% चा रेशो आहे, जे की सिलेक्शन होऊन जॉइन करत नाहीये. प्रायव्हेट सोसायटीमध्ये रेशो मोर दॅन 50% आहे. ते ऍक्सेप्ट करतो मी. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलं कुठेही जातात हो, गडचिरोलीला जातात. ज्यांचे लग्न होत नाही त्यांना सांगा कुठे तुम्ही नक्षलवादी एरियामध्ये जातो म्हणतो. मग त्याला लिमिट कशाला घालताय तुम्ही? सर ते नसायला पाहिजे मला असं वाटतं. तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या. 2022 ची शिक्षक भरती असं हे लोकं स्वतःचे निर्णय बदलत नाहीत. तुम्ही इंग्रजी माध्यम, आपले मगर सर किती सर लढले हो, सांगा मला. हो, हो. एवढं सगळं केलं हे लोकं निर्णय बदलत नाहीत. विदाऊटसाठी त्यांनी का दिलेत? कारण हा जो तुम्ही म्हणताय ना मुलं कोर्टात जातील. सर आपल्यापेक्षा तिथं रतिमहारथी आहेत विचार करणारे. त्यांनी बरोबर पकडलंय कॅचमध्ये. म्हणून त्यांनी विदाऊटसाठी 100 देऊन टाकले. म्हणजे ते 50 तरी वाढवले. आता विथसाठी वाढवले नाही. सर मग मी हुशार आहे का? अहो सर मी सगळ्यात ढ आहे म्हणून मी सांगते की 2 डिजिट वरती मेरिट येणार आहे. इथं हाच तर फट्टा आहे. कळलं पाहिजे ते आपल्याला ना कसं मला नाही, मला ना नाही सर तुम्ही जे लहानपणी ना सांगताय ना कोर्टात ते एक कसं मी देणार गोष्ट त्याच्यावरती ऐकली होती बघा छोटीशी. त्याच्यावरती मी येते. तर आता मग ह्याच्यामध्ये कोर्टात कोण जाणार? तर ही माहिती तुम्हाला कोण देणार, की तो लागला आणि मी नाही लागलो. सर हे सगळं त्यांच्या हातात आहे ना. म्हणजे आपला चाबूक आहे ना सगळा, ते फिरवल तसं फिरवणार आहेत. त्याचे सगळे तुम्हाला जेव्हा डिटेल्स घेणार आहात, जेव्हा त्याच्यानंतर तुम्ही कोर्टात जाणार आहात, तेव्हा तुम्ही लागलेल्याला काढलं कसं? म्हणजे हे इतकं पॉसिबल नसतं. सध्याचे निर्णय सुप्रीम कोर्टाचा तुम्ही पाहताय. त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे हे आपण पाहतोय. पण एकच मी सांगेल, की सध्या ह्याच्यामध्ये बदल नाहीत करणार आहे. मग आता आपण एक्सेप्ट करायचं की लढायचं आणि सर यांच्यासाठी लढत असताना सर आंदोलनासाठी कोण येत नाही सर. तुम्ही पाहिलंय. मग सर जेव्हा 1,00,000 मुलं रस्त्यावरती येतील तेव्हा शिक्षण मंत्री नाही मुख्यमंत्री येऊन आपल्याला अनलिमिटेड करून दिल ना हो सर. पण सर येणार नाहीत. कोर्टात गेल्यावरती कोर्टाचा निर्णय कधीच लवकर येणार नाही. मग मला असं वाटतं त्याच्यातून मार्ग काहीतरी काढायला हवा की नाही. आणि म्हणूनच म्हणजे आता मी सुद्धा तुम्हाला सांगते, की आता बरेच लोकं याच्यामध्ये म्हणतात, की मॅडम मेंटरशिप हे ते. सर मी हे का सुरू केलं? आज मी एका व्यक्तीला सांगत असताना तिथं चुकायला नको म्हणूनच हे सुरू केलं ना सर. आज हेल्पलाईन सुरू करण्याचं काहीच कारण नव्हतं. मला वाटलं, की याच्यामध्ये भरपूर लूपहोल्स आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन सर ज्या दिवशी जाहिरात येईल, मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगते हे, त्या दिवशी इतके कन्फ्यूज होणार आहेत सर, यांना अजून जाहिराती वाचता येत नाही सर आपल्या शिक्षकांना.
म्हणजे ती कुठल्या विषयासाठी आहे, म्हणजे इतकं कन्फ्युजन आहे ना याच्यामध्ये. आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यातून कोणी आता म्हणतंय, की मॅडमने बिझनेस करायला सुरुवात केला. सर फुकट देत होते तोपर्यंत तुम्हालाही माहिती आहे. लोकांना किंमतच नसते आणि आता जर थोडं सुरू केलं, तर मला वाटतं म्हणून स्वतःची किंमत स्वतः ठरवली ना सर, दुनिया अपने आप झुकेगी, उसको झुकाने वाला चाहिए. आणि मला एकच सांगायचं, की म्हणजे आम्ही म्हणूनच हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याचं कारण असं आहे, की सध्या उमेदवारांना ज्यांना वाटतंय ना मला भरती व्हायचंय, त्याला दिशा देता यावी हा एक प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस झालेली असेल आणि ज्या दिवशी या सर्वांचा सत्कार केलेला असेल ना, त्या दिवशी तिथून तुमच्या चॅनलवर 2 का मिनिटं होणार लाईव्ह येईल आणि तुम्हाला सांगेल, की सर चालू आहे आपण. आपण जे केलं, ज्यांच्यासाठी केलं ते आहे. पण आता राहतो प्रश्न सर पैशाचा. सर मला सांगा कुठली गोष्ट कशी शक्य आहे सर? आज याच्यासाठी 4 माझे शिक्षण अधिकाऱ्यांना मी हाताशी घेतलं. अजून बरेच नावं मी पब्लिश केली नाहीत. पण येणाऱ्या काळामध्ये कारण का सर मलाही नाही ना माहिती सर काय होणार आहे. म्हणजे आपण काय करतोय मार्ग काढतोय आणि मार्ग काढत असताना तुम्ही एखादं नॉलेज ₹50 मध्ये ₹55 मध्ये नाही घेतायत सर. कारण तुम्हाला तशी क्वालिटी पण नाही भेटणार आहे. त्यामुळे बरेच लोकं मला त्या बाबतीत ट्रोल करतात. पण सर आय एम फर्म ऑन माय ग्राउंड. मला जर क्वालिटी द्यायची आहे तर डेफिनिटली ते तुम्हाला बेअर करावं लागेल. निश्चितपणाने. परंतु माझी इच्छा आहे आता तुम्ही कसे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही तुमचं मुख्यालय मुंबई असल्या कारणाने तुम्हाला बऱ्याच गोष्टी इझी हो जातात. सर काय आहे? हां, म्हणजे तर सर तुम्ही काय करा जर जर पॉसिबल असेल करून पहा. हे प्रिफरन्सेस वाढवण्यासाठी प्रयत्न करा. ऍटलीस्ट म्हणजे मर्यादित त्यांनी सोसायटीला ठेवले ते ठेवा म्हणा बाबा पण हे वाढवायला सांगा. काय होणार आहे कारण मलाही नाही आवडणार आहे की कोणी चांगला मार्क घेतलेला पोरगा जो आहे तो घरी राहिला आणि कमीवाला लागला हे हे तुम्हालाही नाही पटणार आहे आपण कोणी 4 लोकांनी नाव घ्यावं म्हणून आजपर्यंत कधी केलेलं नाहीये. खूप धन्यवाद. भेटत राहू. अ, पडली गरज तर प्ले स्टोअर मध्ये जाऊन ए प्लस ॲप डाउनलोड करा. टीचर्स हेल्पलाईन सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला वाटलं तरच, अदरवाईज सर तर आहेतच गाईडन्स करायला. आणि आपण भेटत राहू सर. थँक सो मच सर. माझा चला चला टाईमचा थँक्यू वेळ थँक्यू थँक्यू थँक्यू.